पाठीचा बोटनेकचा गळा आरीवर्क करून तयार झालाय. तर रामराम मंडळी, तुम्हाला तर माहितच आहे मी परत एकदा बोटनेकच्या ब्लाऊज वरती आरीवर्क करत आहे, जे आमच्या गावाकडील एका नवरीचा आहे. तर काल आपण या ब्लाऊज पीस वरती तिचं माप टाकून घेतलं होतं, त्यानंतर डबल चेन स्टिच करून घेतली होती जरदोजी थ्रेडनं, त्यानंतर शुगर बीट्स, गोल्डन बीट्स आणि परत शुगर बीट्स न अशी लाईन कंप्लीट करून घेतली होती आणि देवळीच्या साईडने कंप्लीट करून घेतली. आणि हे जे ड्रॉप बीट्स आहेत ते आपल्याला शुगर बीट्सच्या बाजूने झिगझॅग पॅटर्न मध्ये लावून घ्यायचे आहे आरीवर्कच्या साह्याने. हे आरीवर्क केल्यानंतर हे असं दिसू लागलं होतं. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत हे चेक्स आकारातले कुंदन तर चिटकून झालेले आहेत B7000 या नावाच्या ग्लूनं. त्यानंतर आपल्याला शुगर बीट्स घ्यायचे आहेत आणि हे जे चेक्स आकारातले मणी आहेत त्याच्या बाजूने आपल्याला परत एकदा शुगर बीट्स ना झिगझॅग करून आरीवर्क करून घ्यायचं आहे. तरीही हे आरीवर्क आहे ते कम्प्लीट झालेलं नाहीये. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत हे मोती क्रीम कलरचे. हे जे क्रीम कलरचे मोती आहेत त्याला मी झिगझॅगचे जे मधले कोण असतात ना त्याला लावून घेतलेले आहे. आणि फायनली माझं जे आरीवर्क आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. आणि त्यानंतर मी अशा प्रकारची याच्या बुट्टी काढून घेतली होती. पाठीच्या गळ्यासोबत मी समोरचा हे गळा आरीवर्क करून घेतलेला आहे. बाय.